कमिशनवर विक्री करणाऱ्या सोलापूरच्या टेक्सटाईल एजन्सीकडून 36 लाखांचा माल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याच्या दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही फसवणूक 13 जून 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत झाली आहे। प्रकाश थाडराम वासवानी असं गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे। आदित्य पुरुषोत्तम पडसलगी हे पडसलगी टेक्सटाईल एजन्सी चालवतात। एजन्सीच्या नावाने ते टॉवेल, चादर, ब्लँकेट, बेडशीट आदी कमिशनवर विक्री करण्याचा व्यवसाय करतात। पुण्याच्या दोघा व्यापाऱ्यांनी आदित्य पडसलगी यांचा विश्वास संपादन केला। 13 जून 2022 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान त्यांनी शहरातील वेगवेगळ्या कारखानदारांकडून माल घेतला। 24,03,946 रुपये किमतीचा माल प्रकाश वासवानी यांच्या शेठ सावरिया ट्रेडर्स पुणे यांच्या कल्पना सरिया फर्मला 11,96,000 रुपये किमतीचे टॉवेल, बेडशीट व ब्लँकेट असा माल त्यांनी पाठवून दिला होता। त्यानंतर माल दिल्यानंतर काही दिवसांनी आदित्य पडसलगी याने मालाचे बिल मागण्यास सुरुवात केली। मात्र दोघांनीही बिलाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली। आपण दिलेल्या मालाचे पैसे येत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।